Yes, what is the meaning of the word poetry? Poetry is nothing but something full of ideas, feelings, or tells a story in a specific form. Form means shape. Every poetry has a particular shape. प्रत्येक कवितेला एक स्वतःचा असा आराखडा असतो. आराखडा in the sense, shape in the sense, or form in the sense means the total lines, right? Like that. So a poetry is full of ideas, feelings, or tells something story. Idea. Some idea is there. Poetry can be constructed on any topic. कविता ही कोणत्याही विषयावर केली जाऊ शकते. Right? Idea. That means anything. Right? A flower, a river, mother, father, country, even my t-shirt, right? My college, my friend, any idea. And the poet expresses his or her feelings. कवी काय करतो मग त्या कवितेमध्ये स्वतःच्या feelings share करतो. Feelings are of many types. Love is a feeling. Brotherhood, बंधुभाव is a feeling. Patriotism, Deshbhakti is a feeling. Sadness is a feeling. Hope is a feeling, right? So, negative as well as positive feelings can be expressed in a poem. Or tells a story. The poet can share some story in the poetry, right? आपल्याकडे कान्हूबाईच्या कविता आहेत बघा. कान्हूबाईचे गाणी असतात. कानबाई म्हणतो आपण त्यांना. माहिती आहे ना? हॅलो, आवाज येतोय? हो सर. कानबाईच्या गाणं आपल्याला माहिती आहे. त्यामध्ये काय आहे तर टेल्स ए स्टोरी, राईट? शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर असलेले पोवाडे. या पोवाड्यांमध्ये शिवाजी महाराजांनी कोणकोणते पराक्रम केले आहेत त्याची काय आहे तर स्टोरी आहे, राईट? सो ए पोएट्री इज फुल ऑफ आयडियाज, फीलिंग्स, और टेल्स ए स्टोरी. If we concentrate on the word poetry, we can guess that the word is taken from a Greek language. हा शब्द आहे पोएट्री हा कोणत्या भाषेतून आलेला आहे तर ग्रीक नावाची भाषा आहे. तर त्यामध्ये होता एक पोएसिस नावाचा शब्द आणि त्या पोएसिस नावाच्या शब्दावरूनच पोएट्री हा शब्द तयार झाला. पोएसिसचा अर्थ काय? पोएसिस मीन्स मेकिंग or creating. So poetry is making or creating something, right? Poetry ची व्याख्या काय आहे? Poetry is a literary genre. Genre means type. As you know that literature is a family, and in the family there are family members like novel, like drama, short story, right? So in that family, we have one more member, that is poetry. Genre means type. लिटरेचरचे भरपूर प्रकार आहेत. जसे कादंबरी आहे, नाटक आहे, राईट? शॉर्ट स्टोरी आहे, प्रोज आहे. ओके, तर या सर्व प्रकारांमध्ये एक प्रकार अजून दिसतो, तो म्हणतेस काय? पोएट्री. इट इज अ जॉनर रिटन इन लाईन्स अँड स्टांझाज. लाईन्स अँड स्टांझाज. आपण धडा वाचतो बघा, कंपल्सरी इंग्लिशला प्रोज असेल, प्रोज रायटिंग. तर त्या प्रोज किंवा धडा किंवा शॉर्ट स्टोरी आणि कवितेमध्ये फरक काय आहे? कविता ही स्टांझामध्ये लिहिली जाते. म्हणजे काय? कडवे, राईट? पहिलं कडवं, दुसरं कडवं, तिसरं कडवं, राईट? आणि कडव्यांमध्ये काय लिहिलं जातं तर लाईन्स.
हा बेसिक फरक आहे धडा म्हणजे टेक्स्ट आणि पोएट्री मध्ये. Poetry is a type of literature or artistic writing, right? Poetry writing is an art. कविता लिहिणं ही काय आहे, कला आहे. जसं पेंटिंग आहे, डान्सिंग आहे. In the same way, writing poetry is an art that attempts to stir readers' imagination or imagination. Stir means produce. आणि कविता काय निर्माण करते मग, जो वाचणारा असतो कविता त्याची इमॅजिनेशन, राईट, कल्पना शक्ती ऑन इमोशन्स. कविता वाचताना आपण त्या सिच्युएशन मध्ये स्वतःला घेऊन जातो, इमॅजिनेशन करतो, राईट. जसं फॉर एक्झाम्पल पॅराडाइज लॉस्ट ही एक कविता आहे जॉन मिल्टनची. इन दॅट पोएट्री द पोएट मिल्टन imagines about paradise and we the readers imagines the same paradise in our mind. Paradise Lost या कवितेमध्ये जो कवी आहे जॉन मिल्टन, तो काय करतो, पॅराडाइज बद्दल लिहितो. आता आपण पॅराडाइज कोणीच पाहिलेलं नाहीये, स्वर्ग कोणीच पाहिलेलं नाहीये. मग कवी त्याच्या इमॅजिनेशनने काय करतो, मग एक स्वर्ग तयार करतो. स्वर्गामध्ये सिच्युएशन काय काय आहे, कोणकोणत्या वस्तू आहेत, तो परमेश्वर कसा आहे दिसायला, कोणकोणत्या सुख सुविधा आहेत, त्या सर्व गोष्टी तो काय करतो, इमॅजिन करतो आणि त्या कवितेमध्ये तो त्या गोष्टी उतरवतो. आणि आपण जेव्हा ती कविता वाचतो आपल्या मनातही तो सेम पॅराडाइज निर्माण होतो कविता वाचत असताना, राईट. दॅट इज कॉल्ड इमॅजिनेशन. कवी जेने देखे रवी ते देखे कवी असं म्हणतो आपण. त्यामुळे कवी कोणतीही इमॅजिनेशन करू शकतो, राईट. त्यामुळे कविता म्हणजेच काय आहे तर इमॅजिनेशन अँड इमोशन. ऍज वी नो दॅट द फाउंडेशन ऑफ ए पोएट्री इज इमोशन्स. Many emotions are there in our heart. That is such emotions like love, jealousy, sadness, attraction, praise. अशा भरपूर प्रकारच्या इमोशन्स आपल्या मनात आहेत, पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह असतील. एखादा कवी त्याच्या आईवडिलांबद्दल लिहितो, मित्राबद्दल लिहितो, देशाबद्दल लिहितो, धर्माबद्दल लिहितो, देवाबद्दल लिहितो, राईट, आपल्या प्रेयसी बद्दल लिहितो. अशा भरपूर गोष्टी व तो कविता करू शकतो आणि प्रत्येक गोष्टी सोबत एक नवीन इमोशन तयार होते. प्रेयसी बद्दल लिहिताना आणि देशाबद्दल लिहिताना इमोशन्स काय आहेत तर वेगवेगळे आहेत. सो पोएट्री इज नथिंग बट इमॅजिनेशन अँड इमोशन. So it is a type of literature, poetry, that shares or expresses ideas, feelings, tells a story, right? Poetry is an art of expressing one's thought. Here, one's means the writer. Thought in verse. Verse means lines. Uses few words to convey its message. Few words. As you know that the length of a poetry is short. कविता ही कशी असते, शॉर्ट असते, संक्षिप्त असते, थोडक्यात असते. आणि कवी काय करतो, थोड्या शब्दांमध्ये कन्व्हे मीन्स गिव्ह, शेअर, थोड्या शब्दामध्ये तो काय सांगतो, मेसेज. कविता ही 2 ओळींची असली तरी सुद्धा चालेल, 2 ओळींमध्ये सुद्धा कोणताही मेसेज आपण देऊ शकतो, राईट. एखादी शॉर्ट स्टोरी असेल, कादंबरी असेल, ड्रामा असेल, त्यांच्यापेक्षा कविता ही कशी असते, शॉर्ट, फ्यू वर्ड्स. कवितेमध्ये मर्यादित शब्द वापरलेले असतात आणि या मर्यादित शब्दामधूनच कवी काय करतो, मग तुला जे सांगायचं आहे ते तो सांगतो. Arouses our emotions. Arouses means creates. When we read a poem, right, the poem creates some kind of emotions in our heart. Some kind of emotions.
एखादा कवी जर देशभक्तीपर कविता लिहत असेल तर ती कविता ऐकताना आपल्या मनामध्ये सुद्धा देशाबद्दलची भावना निर्माण होते. 26 जानेवारी 15 ऑगस्टला बघा देशभक्तीचे गाणे लावतात किंवा देशभक्तीची कविता म्हटली जाते. अशी गाणी अशी कविता ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये सुद्धा काय आहे तर तशा देशभक्तीच्या इमोशन्स जागृत होतात. एखादा सैनिक शहीद होतो तिथे सुद्धा देशभक्तीचे गाणे लावले जातात. आपल्या मनातही देशभक्तीच्या भावना निर्माण होतात. तर एखाद्या कवीने निसर्गाबद्दल कविता केली असेल, निसर्गाची तो प्रशंसा करत असेल, एखाद्या नदीची प्रशंसा करत असेल, जंगलाची प्रशंसा करत असेल, एखाद्या फुलाची प्रशंसा करत असेल, एखाद्या पक्षाची प्रशंसा करत असेल तर आपल्या मनामध्येही त्या जंगलाबद्दल, नदीबद्दल, त्या पक्षाबद्दलही सेम फिलिंग ऑफ अट्रॅक्शन निर्माण होतं. म्हणजे आपल्याही मनामध्ये तीच भावना निर्माण होते आणि ही जादू कोण करतं? कविता. साधा उदाहरण म्हणजे शेरो शायरी, चारोळ्या म्हणतो आपण. शेरो शायरी ऐकत असताना आपण काय करतो? तीच भावना आपल्या मनामध्ये उतरवतो. राईट. सो इट क्रिएट्स इमोशन्स. Poems use imagery. Imagery. This is a very important part of a poem. Image. आपल्या मोबाईल मध्ये फोल्डर असेल बघा, गॅलरी किंवा इमेज. ओके, गॅलरी मध्ये आपल्याला काय दिसेल तर इमेजेस दिसतात. आता स्क्रीनवर काय दिसतंय? माझी इमेज दिसते. राईट. म्हणजे अशा इमेजला काय म्हणतात? इमेजरी. म्हणजे फोटो म्हणूया आपण. ओके, पिक्चर म्हणूया. कवितेमध्ये कवी वर्णन करतो, डिस्क्रिप्शन. ओके, काय करतो तो? डिस्क्रिप्शन करतो, वर्णन करतो. आणि तो इतकं छानपैकी वर्णन करतो ना की त्या वस्तूचं, व्यक्तीचं, प्राणी असेल, पशु पक्षी असेल, काही असेल, ज्या गोष्टीचे तो वर्णन करतो ती वस्तू, ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर अक्षरशः उभी राहते. दॅट इज कॉल्ड इमेजरी. राईट. So imagery means a picture created in our mind with the help of words. The poet creates some imaginary picture in our mind with the help of words, and we imagine that picture in our mind. Okay. आपण काय करत असतो की कविता वाचत असताना तो वर्णन वाचतो आणि अक्षरशः ती व्यक्ती, ती वस्तू आपल्या मनामध्ये, आपल्या डोळ्यासमोर ती आपण अनुभव करू शकतो. त्याला म्हणतात इमेजरी. मग कवी एखाद्या कवितेमध्ये एकापेक्षा जास्त इमेजेस निर्माण करू शकतो. राईट. रॉबर्ट फ्रॉस्ट नावाचा कवी आहे. त्याच्या कवितेमध्ये निसर्ग आपल्याला दिसतो. इतका सुंदर निसर्ग तो निर्माण करतो की त्या निसर्गामध्ये असलेली नदी असेल, बर्फ असेल, एखादा नाला असेल, राईट, घोडेस्वार करणारा व्यक्ती असेल, धुकं पसरलेलं असेल, राईट, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. वर्ड्सवर्थ नावाचा कवी आहे. राईट. तो निसर्ग कवी आहे. निसर्गातल्या गोष्टी तो आपल्याशी शेअर करतो. डॅफोडिल्स नावाची कविता आहे वर्ड्सवर्थची. सो व्हॉट ही शेअर्स हिज इमोशन्स रिगार्डिंग डॅफोडिल्स. He describes the beauty of the flower daffodils. So when we read that poem Daffodils, we can imagine the beauty of daffodils in our mind. डॅफोडिल नावाच्या फुलाची तो प्रशंसा करतो. पिवळ्या रंगाचं फूल किती सुंदर आहे, किती आकर्षक आहे, अशी इमेज तो निर्माण करतो. आणि आपण जेव्हा ती कविता वाचतो ना तर त्या डॅफोडिल फुलाची इमेज आपल्या मनामध्ये निर्माण होते. समजा एखाद्या कवीने आई नावाची कविता लिहिली, आई, राईट, तो त्याच्या आईबद्दल बोलतो आहे. पण ती कविता वाचत असताना आपल्या स्वतःच्या आईची इमेज आपल्या मनामध्ये निर्माण होते. आपल्या स्वतःच्या आईचा फोटो म्हणून, इमेज म्हणून आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. राईट. ही जादू आहे कवितेची. एखाद्या प्रेयसी बद्दल असेल, प्रियकराबद्दल कविता असेल, विरह गीत असेल,
तर आपणही आपल्या डोळ्यासमोर आपला प्रियकर असेल किंवा प्रेयसी असेल त्याचा फोटो इमेज आपण आपल्या डोळ्यासमोर उभा करू. भरपूर अभंग आहेत बघा. पांडुरंगाचे विठ्ठलाचे अभंग आहेत, राईट. सावळा तो पांडुरंग, असे अभंग ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर त्या विठ्ठलाची मूर्ती उभी राहते. दॅट इज कॉल्ड इमेजरी. पावनखिंड नावाचा जर आपण पोवाडा ऐकला, पावनखिंड, बाजीप्रभू देशपांडेने जिथे हुतात्मा पत्करला तिथे स्वतःचं रक्त सांडलं, तर पावनखिंडावर असलेला पोवाडा जर आपण ऐकला तर पावनखिंडामध्ये असलेला बाजीप्रभू देशपांडे, त्याचे झालेले युद्ध, राईट, याचे काय आहे इमेज आपल्या डोळ्यासमोर उभं राहतो. त्यावेळेचा तो कालखंड कसा असेल सगळं पिक्चर आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. दॅट इज कॉल्ड इमेज, राईट. प्रत्येक कविता काहीतरी इमेज आपल्या डोळ्यासमोर उभी करते. कोणी असेल, पुरुष असेल, एखादी स्त्री असेल, एखादा पक्षी असेल, एखादा प्राणी असेल, राईट, एखादी नदी असेल, काही असू शकतं. त्याची इमेज, त्याचा फोटो आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. इमेजरी ऑर फिगर्स ऑफ स्पीच. फिगर्स ऑफ स्पीच हा शब्द तुम्ही ऐकला असेल 10वीला किंवा 12वीला असताना. फिगर्स ऑफ स्पीच. Poet uses many special things to decorate his poetry. त्याप्रमाणे बघा, आपण मोबाईल विकत घेतो, त्याला स्क्रीन गार्ड लावतो, त्याला बॅक कव्हर लावतो. बॅक कव्हर सुद्धा आपण छान आणि सुंदर लावतो, आकर्षक लावतो, राईट, जेणेकरून आपला मोबाईल दुसऱ्याच्या नजरेमध्ये आला पाहिजे. वा, काय सुंदर बॅक कव्हर आहे, अशा पद्धतीने, राईट. मग कवी सुद्धा काय करतो, त्याच्या कवितेला असंच अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी भरपूर गोष्टी वापरतो. त्यामधलं इमेजरी एक आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, फिगर्स ऑफ स्पीच. त्याला अलंकार असं म्हणतात, राईट. सो द पोएट ट्राईज टू डेकोरेट, ट्राईज टू मेक हिज पोएट्री attractive and appealing by using some tools or devices like imagery and figures of speech. मग फिगर्स ऑफ स्पीच भरपूर आहेत. सिमिली आहे, मेटाफर आहे, राईट. आता वापरण्याचा उपयोग काय आहे, उद्देश काय आहे, टू मेक द पोएट्री मोर अपीलिंग. तू खूप शहाणा आहेस, हे एक वाक्य आहे. खूप शहाणा आहेस, तू अति शहाणा आहेस, तू दीड शहाणा आहेस. बघा, तू शहाणा आहेस हे वाक्यामधला अर्थ आणि तू दीड शहाणा आहेस याच्यामधला अर्थ वेगवेगळा आहे. तू शहाणा आहेस पॉझिटिव्ह फिलिंग, तू दीड शहाणा आहेस निगेटिव्ह फिलिंग. दीड शहाणा म्हणजे काय, तुला अक्कल नाही असं म्हणायचं आहे. पण इथे काय आहे, फिगर्स ऑफ स्पीच, म्हणजे जे सांगायचं आहे ते डायरेक्ट न सांगता इनडायरेक्टली सांगतो आपण, राईट. इनडायरेक्टली सांगतो का, आपल्या वाक्याला जास्त बळ निर्णयासाठी, बळ, राईट. म्हणून आपण ते म्हणतो तो खूप दीड शहाणा आहे एक प्रकार, राईट. मग कवी असे भरपूर फिगर्स ऑफ स्पीच वापरतो. हायपरबोली आहे, पर्सोनिफिकेशन आहे, राईट, सिमिली आहे, मेटाफर आहे, ते आपण पुढे बघणारच आहोत, राईट. आणि यांचा उपयोग तो काय करतो, टू एक्सप्लेन शेअरिंग फीलिंग्स or to create a mental picture or idea. Mental picture or idea. Mental picture म्हणजे काय, imagery. A picture is created in our mind, that is called mental picture. आणि कविता वाचताना आपल्या डोक्यामध्ये ते पिक्चर तयार होतं, राईट. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. लहान मुलांची गाणी बघा, कविता बघा. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, फिगर्स ऑफ स्पीच. चॉकलेटचा बंगला हे शक्य नाही. मग तिथे अतिशयोक्ती अलंकार होतो, हायपरबोली, अतिशयोक्ती. ज्या गोष्टी होऊ शकत नाही, तुझ्यासारखे 1756 आले माझ्याकडे, अतिशयोक्ती आहे, राईट. अतिशयोक्ती आहे म्हणजे म्हणून चढवून सांगणे, फिगर्स ऑफ स्पीच. मग असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. जेव्हा हे ऐकतो ना आपण, आपल्या मनामध्ये मेंटल पिक्चर तयार होतं. बंगला, या बंगल्याची भिंती कशाने बनलेल्या आहेत,
सिमेंट किंवा विटांनी बनलेल्या नाहीये, तर कशाने बनल्या आहेत? तर चॉकलेट. चॉकलेटचा बंगला. सी द इमॅजिनेशन. म्हणजे आपल्या मनामध्ये काय तयार होतं? बंगला तयार होतो. आणि हा बंगला कसला आहे? तर चॉकलेटचा. किती सुंदर इमॅजिनेशन आहे कवीची, राईट? ती काय आहे? चॉकलेटचा बंगला म्हणजे काय? एक आयडिया आहे. आपल्या मनामध्ये एक मेंटल पिक्चर तयार होतं. लाईक दॅट. सजेस्ट ऍक्शन ऑर मूड. The poet shares some action or mood in the poetry. Mood in the sense feeling, or let's say emotion. Some positive feelings, positive mood or negative mood. प्रत्येक कवीचा एक ठरलेला मूड असतो बघा. काही कविता अतिशय सॅड असतात, निगेटिव्ह असतात, पण काही कविता पॉझिटिव्ह असतात, राईट? जगण्याची आपल्याला आशा देतात, राईट? मग हा मूड कवी त्याच्या कवितेमध्ये सुद्धा शेअर करतो. Many poems have a specific rhyme scheme using lines and stanzas. Rhyme scheme. बघा, प्रत्येक कवितेच्या शेवटची ओळीमधला शेवटचा साऊंड दुसऱ्या ओळीच्या शेवटच्या साऊंडशी मॅच होतो. त्या राईम स्कीम म्हणतात. ते आपण पुढे बघणारच आहोत. राईम स्कीम, शब्दाला शब्द जुळतो शेवटचा, तेव्हाच एक लय तयार होते बघा. तेव्हा एक लय तयार होते. शेरो शायरीचे शेवटचे शब्द लाईन्सचे दुसऱ्या लाईन्सच्या शेवटच्या शब्दाशी यमक करतात. त्याला काय म्हणतो आपण मराठीमध्ये? यमक जुळणे. दॅट इज कॉल्ड राईम स्कीम. मग राईम स्कीम जुळली म्हणजे कविता जुळली, एक प्रकारे आपण असं ढोबळ नियम मानतो. कोणतंही गाणं घ्या, हिंदी फिल्म मधलं कोणतंही गाणं घ्या, तिथे राईम स्कीम तुम्हाला दिसेल, राईट? कोणतंही गाणं घ्या, तुमचं मत एखादं आवडीचं गाणं असेल ना, ते गाणं गुणगुणा. गाण्याच्या प्रत्येक लाईनचा शेवटचा शब्द हा दुसऱ्या लाईनच्या शेवटच्या शब्दाशी जुळत असतो. जर जुळला तर राईम स्कीम तयार होते, तरच एक म्युझिक तयार होतं, राईट? एक म्युझिक तयार होतं. पोएम्स कॅन राईम ऑर नॉट राईम. मग काही कविता राईम होत नाही, असे काही गोष्टी असतात. आपण पुढे बघणार आहोत राईम काय आहे, राईम स्कीम काय आहे. So poetry is the sound and meanings of words are combined to express feelings, thoughts and ideas. So feelings, thoughts, ideas एकच आहे. प्रत्येक कवितेचा फाउंडेशन म्हणजेच काय आहे तर feelings, thoughts and ideas. The poet chooses words carefully. The poet chooses words carefully. Thinks, rethinks, right? कवी कविता लिहिताना अतिशय जाणीवपूर्वक शब्द निवडतो. जाणीवपूर्वक, राईट? असे शब्द जे मनाला जास्त भावतील, आवडतील अशा प्रकारचे शब्द तो वापरत असतो. पोएट्री युजली रिटन इन लाईन्स. लाईन्स मध्ये हा पोएट्री लिहिले जातात. लाईन्सच्या पुढे काय तयार होतं तर मग कडवं तयार होतं. ठीक आहे. Let's move towards the definition of a poetry. Poetry means what? A collection of words that express an emotion or idea. A poetry that shares some emotion or idea. Emotion or idea like love, hatred, jealousy, attraction, admiration, praise, right? Patriotism, brotherhood, justice, like that. Happiness, emotion. Right? So poems are literally attempts to share personal experiences and feelings. Here, personal experience means personal experience of the poet. What the poet thinks, what is the attitude of the poet. Okay. So the poet, when he writes the poem, shares his feelings, thoughts about some person, about some animal, about some bird, or about anything in the world. जगातल्या कोणत्याही वस्तूवर, कोणत्याही गोष्टीवर कविता लिहिली जाऊ शकते. आणि कवी जेव्हा कविता लिहितो तेव्हा तो त्याच्या स्वतःचे मत काय त्या टॉपिक बद्दल, त्या आयडिया बद्दल हे तिथे आपल्याला
शेअर करत असतो. म्हणजेच कवितेचा टॉपिक हा काहीही असू शकेल. Good poems show images which leave the reader the sense of delight, awe, and wonder. So when we read a poem, we enjoy it. We have a delight. When we listen the songs of Hindi or Marathi films, we enjoy, we dance, we hum it. आपण गाणे गुणगुणतो बघा. मराठी फिल्मचे गाणे असतील, हिंदी पिक्चरचे गाणे असतील, ते गाणे बघताना ते म्युझिक आपल्याला अतिशय आनंद होतो. राईट. आता गाण्याचे भरपूर टॉपिक आहेत. काही गाणे लग्नाची आहेत, काही प्रेमाची गाणी आहेत, काही बहीण भावाची गाणी आहेत, काही कौटुंबाची गाणी आहेत, काही देशभक्तीपर गाणी आहेत. ते गाणी ऐकल्यानंतर आपल्याला काय मिळतं तर एक आनंद मिळतो. राईट. वंडर, आश्चर्य होतं आपल्याला. आपण नाचतो, वी फील राईट हॅपी, आणि आपल्याला आनंद सुद्धा होतो. किती छान, किती सुंदर म्युझिक आहे, किती छान गाणं रचलेलं आहे. राईट. रामायणे वाचताना, महाभारतही वाचताना, भगवद्गीताही वाचताना हे सुद्धा कवितेचेच प्रकार एक प्रकारे. राईट. आपल्याला सुद्धा काय होतो, आनंद होतो. राईट. So poetry is an imaginative awareness of experience expressed through meaning, sound, and rhythmic language choices. Right? Poetry is the chiseled marble of language. Okay, it's a paint spattered canvas. Canvas म्हणजे काय? पेंटर जो असतो, चित्र काढणारा, कॅनव्हास म्हणजे कागद असतो बघा आता मोठा. कॅनव्हास होतो काय करतो पेंटर? पेंट करतो. पेंट, स्पॅटर, राईट, स्पॉट्स करतो तो. विविध कलर लाईन्स वापरून त्याचं पेंटिंग तयार करतो. कवी सुद्धा असंच करतो, पण इथे कलरच्या ऐवजी काय वापरतो? वर्ड्स वापरतो. ही युजेस वर्ड्स. राईट. कशाच्या ऐवजी? पेंट्स. अँड कॅनव्हास इज यू. Here you means the reader. Okay. So, why do we study the elements of poetry? So, when we discuss the topic of poetry, there comes the elements. Elements means parts of poetry, right? And understanding of the elements of poetry is important when reading and writing poetry. Recognizing poetic devices and elements are the first step to deeper understanding of poetry. So to understand poetry in deeper level, in detail, we need to study elements of poetry, and we would discuss the topic elements of poetry in our next part. Till then, let's stop over here.